क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डेटा. आता ह्या ठिकाणी नॉन कॉर्डेटा हा जो ग्रुप आहे ॲनिमलचा, हा ग्रुप डिव्हाइड करताना त्या ठिकाणी त्या ॲनिमलला आपण सुरुवातीलाच पाहिलं की ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे त्यांना आपण कॉर्डेटमध्ये कन्सिडर करतो, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही त्यांना आपण नॉन कॉर्डेटमध्ये कन्सिडर करतो. देन व्हॉट इज नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड काय आहे तर नोटोकॉर्ड हा असा अवयव आहे जो इव्होल्युशन सिस्टीमच्या दरम्यान आपल्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये कन्व्हर्ट झाला आहे. सुरुवातीला हा जो अवयव आहे हा इलास्टिक स्ट्रक्चरचा होता, लवचिक होता, पण जसं जसं इव्होल्युशन होत गेलं, उत्क्रांती होत गेली, त्या दरम्यान हा जो अवयव आहे हा अवयव हार्ड बनत गेला आणि याच्यापासून आपला जो पाठीचा मणका आहे व्हर्टिब्रल कॉलम हा तयार होत गेला आहे. ठीक आहे. तर ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये हा व्हर्टिब्रल इनडेव्हलप फॉर्ममध्ये होता, इनडेव्हलप म्हणू किंवा आपण त्याला नोटोकॉर्ड म्हणू, या फॉर्ममध्ये होता, त्या सजीवांना कॉर्डेटमध्ये कन्सिडर केलं जातं आणि ज्यांच्यामध्ये या अवयवाची कुठलीही उत्पत्ती नाही किंवा कुठलाही लवलेश नाही अशा ॲनिमलला आपण नॉन कॉर्डेटमध्ये कन्सिडर करतो. देन दीज नॉन कॉर्डेट डिव्हाइड्स अंडर अप टू 34 फायलम. आता तुमच्या बुक्समध्ये देताना ह्या ज्या नोट्स आहेत आपल्या नभप्रकाशांच्या, याच्यामध्ये सांगताना 30 फायलम सांगितलेले आहेत फक्त, पण ॲक्च्युअलमध्ये सध्याच्या प्रेझेंट कंडिशनला जर आपण पाहिलं तर 34 फायलम्स जे आहेत हे डिवाइड झालेले आहेत आजच्या रेकॉर्डमध्ये. पण याच्यापैकी जे फायलम मेजर ॲनिमल कन्सिडर करतात किंवा मेजर क्वांटिटी ॲनिमल कन्सिडर करतात असं म्हणू आपण, त्या ग्रुप्सलाच फक्त आपल्याला स्टडी करायचं आहे. अँड दिस फायला आर कॉल्ड ॲज अ मेजर फायलम. ठीक आहे. पहा, तुम्हाला क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये दिसत असेल खाली आपल्याला जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये डिटेल 31 जी फायलम आहेत हे पूर्ण डिवाइड करून दाखवलेले आहेत. पण याच्यापैकी आपल्याला हे पूर्ण न स्टडी करता यापैकी फक्त मेन जे 9th आहेत, 9th म्हणण्यापेक्षा आपण 10 म्हणू, इथे मेजर जे फायलम आहेत ते 9th दिलेले आहेत, पण स्टडीला आपल्याला 10th स्टडी करायचे आहेत. तर हे जे मेजर फाईल आहेत ते पहा. पहिला आहे प्रोटोझोआ फायलम, प्रोटोझोआ. सेकंड फायलम पोरीफेरा, थर्ड फायलम सिलेंटराटा, फोर्थ फायलम प्लॅटीहेल्मॅन्थिस, फिफ्थ फायलम निमॅटोडा, 6 फायलम मोलुस्का, 7 फायलम ॲनिलिडा, 8 फायलम आर्थ्रोपोडा आणि 9th फायलम इकॅनोडर्मेटा. दीज आर मेजर फायला अँड वी हॅव टू स्टडी देम वन बाय वन अप टू 6 चॅप्टर्स. ठीक आहे. आता याचं थोडंसं डिटेल क्लासिफिकेशन पाहू आपण. किंगडम ॲनिमेलिया जो आहे हा डिवाइड झालेला आहे सब किंगडममध्ये. या ठिकाणी तर सब किंगडम प्रोटोझोआ आणि सब किंगडम मेटॅझोआ. तर सब किंगडम प्रोटोझोआ जो आहे हा डायरेक्टली फक्त एका फायलममध्ये डिवाइड झालेला आहे, म्हणजे सब किंगडमवरून आपण त्या ठिकाणी फायलममध्ये येतो, बरोबर. तर हा या ठिकाणी एकच फायलम तयार झालेला आहे या ग्रुपच्या अंडरमध्ये, प्रोटोझोआ. हा आपल्याला स्टडीला आहे. इकडे राईट साईडने आपण पाहतो सब किंगडम मेटॅझोआ जो आहे हा 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाला. फर्स्ट इज ब्रांच मेटॅझोआ, सेकंड ब्रांच पॅराझोआ अँड थर्ड वन इज यूमेटॅझोआ. ठीक आहे. दिस फर्स्ट ब्रांच मेटॅझोआ इज डायरेक्टली डिवायडेड इनटू फायलम मिझोझोआ. तुम्हाला इथे दिसत असेल की मिझोझोआ हा जी सब ब्रांच आहे हे डायरेक्टली या ठिकाणी फायलम मिझोझोआमध्ये डिवाइड झाला. इट मीन्स दॅट दिस ग्रुप इज टू शॉर्ट. नेक्स्ट ब्रांच इज पॅराझोआ अँड दिस डिवाइड इनटू फायलम पोरीफेरा. We have to study this second phylum Porifera in our syllabus. And third branch is Eumetazoa. It's subdivided into 2 groups, that is grade Radiata and grade Bilateria. आता रेडिएटा हा जो ग्रुप आहे हा डिवाइड करताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये परत 2 फायलम डिवाइड झालेले आहे, म्हणजे या ग्रेडच्या अंडरमध्ये 2 फायलम येतात आणि त्याच्यानंतर ग्रेड सेकंड जी आहे बायलॅट्रिया, तर याच्यामध्ये डिव्हिजन लेवलला तोडून 2 डिव्हिजन तयार केलेले आहेत, प्रोटोस्टोमॅटा आणि दुसरा आहे ड्यूटेरोस्टोमिया. ठीक आहे. प्रोटोस्टोमिया आणि ड्यूटेरोस्टोमिया. तर प्रोटोस्टोमिया जो आहे हा अंडर डिव्हिजन हा ब्रेकअप केलेला आहे जवळपास 23 फायलममध्ये. ठीक आहे. आणि डिव्हिजन ड्यूटेरोस्टोमिया जो आहे हा डिवाइड केलेला आहे अंडर त्या ठिकाणी जवळपास 7 to 8 फायलममध्ये, म्हणजे असे टोटल त्या ठिकाणी आपल्याला 31 फायलम्स जे आहेत हे आपल्याला या चार्टमध्ये दिसतात.
ठीक आहे. जे तुम्हाला बुक्समध्ये सांगितलेलं आहे तेवढेच तुम्हाला लिहायचे आहे. मी फक्त एक्स्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सध्याच्या प्रेझेंट कंडिशनला आपल्याला 34 फायलम्स जे आहेत ते डिस्कवर झालेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे आपल्या सिलेबसमधला तो आहे जनरल कॅरेक्टर ऑफ फायलम प्रोटोझोआ. व्हॉट आर द स्पेशल फीचर ऑफ दॅट ग्रुप? This protozoa is the group of animal and have too much of variety, but some characters are to be found common in that group and these characters are present here. By using the criteria of this character, we can identify this animal belongs to group Protozoa, phylum Protozoa. पहिला पहा, पहिलं कॅरेक्टर सांगितलंय स्मॉल, युजली मायक्रोस्कोपिक, ॲनिमिक्युल, ऑर्डिनरीली नॉट विजिबल विदाउट मायक्रोस्कोप. आता या ठिकाणी या गटामधले जे ॲनिमल आहे, ऑल दीज ॲनिमल बिलॉंग्स टू दीज ग्रुप्स आर स्मॉल, कॅनॉट बी सीन इझिली विथ नेकेड आईज अँड दॅट्स वाय वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व देम. आणि हे जे ॲनिमल आहे पहा, यांच्यासाठी शब्द वापरलेला आहे ॲनिमल्क्युल्स, मीन्स अगदी छोटे आहेत आकाराने, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला शब्द वापरावा लागतो ॲनिमल्क्युल्स. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर सिम्पलेस्ट अँड मोस्ट प्रिमेटिव्ह ऑफ ऑल ॲनिमल्स. अगदी शरीर रचना जी आहे, बॉडी फॉर्मेशन, बॉडी स्ट्रक्चर इज टू सिम्पल, दॅट्स वी यूज वर्ड सिम्पलेस्ट. सेकंड वर्ड इज मोस्ट प्रिमेटिव्ह, मीन्स डेव्हलप सो इनिशियली ॲट द टाईम ऑफ इव्होल्युशन. उत्क्रांतीच्या दरम्यान यांची जर आपण रचना पाहिली तर हे प्राणी कधी जन्माला आलेले आहेत? अगदी सुरुवातीला, जेव्हा सजीवांची निर्मिती झाली त्यावेळेला हे सजीव जे आहे हे सुरुवातीला डेव्हलप झाले अँड दॅट्स वी यूज वर्ड प्रिमेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर बॉडी युनिसेल्युलर ऑर असेल्युलर कंटेनिंग वन ऑर मोअर न्यूक्लिआय. शरीराची रचना जी आहे ही जनरली एका सेलपासून तयार झाली. व्हॉट इज सेल? सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी डेफिनेशन माहिती आहे. आता शरीराची रचना जी आहे ही फक्त एका सेलपासून झाली सेल, किंवा एखाद्या वेळेला त्या ठिकाणी सेलचं जे स्ट्रक्चर आहे हे व्यवस्थित सेलच्या डेफिनेशननुसार व्यवस्थित जर का तयार झालेलं नसेल तर त्या स्ट्रक्चरला आपण असेल्युलर म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारची जर का रचना असेल तर त्या ग्रुपमधल्या ॲनिमलला आपण या प्रोटोझोआमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. अँड नेक्स्ट पॉईंट इज द न्यूक्लिया मे बी वन ऑर मोर, म्हणजे सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो एक असेल किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात. फोर्थ कॅरेक्टर फ्री लिव्हिंग प्रोटोझोआ आर मोस्टली ॲक्वॅटिक, इन्हिबिटिंग फ्रेश अँड मराईन वॉटर अँड डॅम्प प्लेस. पॅरासायटिक प्रोटोझोआ लिव्ह ओव्हर ऑर इनसाइड द बॉडीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. या कॅरेक्टरला एक्सप्लेन करताना पहा आपण काय म्हणू की हा जो ॲनिमल आहे हा जनरली ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये राहतो. ठीक आहे. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्याच्या ठिकाणी. मग इन्हिबिटिंग फ्रेश अँड मराईन, मग पाणी जर म्हटलं तर ते पाणी कोणतं? इट मे बी फ्रेश वॉटर, मीन्स इनलँड वॉटर, ऑर मे बी मराईन. इट मीन्स दॅट हार्डनेस ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन 35. जेव्हा पाण्याची क्षारता जी आहे किंवा क्षारांचं प्रमाण जे आहे हे खूप जास्त असतं. साधं सांगायचं म्हटलं तर खारं पाणी जे आहे त्याला आपण मराईन वॉटर म्हणतो, आणि गोड पाणी म्हणजे आपलं खाऱ्या पाण्याव्यतिरिक्त विहिरीचं, तलावाचं, नद्यांचं हे जे पाणी आहे, धरणांचं, हे पाणी त्याला आपण म्हणतो गोड पाणी किंवा फ्रेश वॉटर. तर अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये हे सजीव आपल्याला सापडतात. नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे डॅम्प प्लेस, म्हणजे ओलसर जागीसुद्धा हे प्राणी वाढू शकतात. आता यांच्यामध्ये जेव्हा आपण फॉर्मेशन पाहतो तर हे प्राणी काही ठिकाणी स्वतंत्र फॉर्ममध्ये राहतात, म्हणजे विदाऊट एनी सपोर्ट, म्हणजे ज्याला आपण फ्री लिव्हिंग म्हटलेलं आहे. आणि काही ॲनिमल जे आहे ते बॉडी सपोर्ट घेऊन वाढतात. मग जर ते एखाद्या जिवंत वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर वाढत असतील आणि त्यांच्याकडून जर का न्यूट्रिशन घेऊन जगत असतील तर त्यांना आपण म्हणतो पॅरासायटिक. अँड दिस मोड इज ऑल्सो फाउंड इन दॅट ग्रुप, दॅट इज पॅरासायटिक मोड. आता या फॉर्ममध्ये आपण पाहतो की हे जे ॲनिमल आहेत प्रोटोझोआ गटामधले ॲनिमल हे पॅरासायटिक फॉर्ममध्ये जर राहतात तर ते सजीवांच्या आतल्या भागामध्ये राहतात. ठीक आहे. तुम्हाला अमिबा माहिती आहे, पॅरामेशियम माहिती आहे. ठीक आहे. तर अशा प्राणी जे आहे हे आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून आपल्याच बॉडीमधून न्यूट्रिशन घेतात. तर या फॉर्ममधले असणारे जे सजीव आहेत त्यांना आपण पॅरासायटिक ॲनिमल म्हणून कन्सिडर करतो. आपण सुरुवातीला सिलेबसमध्ये 3-4 प्रकारचे डिसीज पाहिले, बरोबर. तर हे सगळे डिसीज जे आहे हे ज्या ॲनिमलमुळे निर्माण होतात ते सर्व ॲनिमल या गटामध्ये येतात. जसं अमिबायसिस जे आहे
अमिबायोसिस हा जो डिसीज आहे हा कोणामुळे निर्माण होतो, तर अमिबामुळे. ठीक आहे. आणि अमिबा जो आहे हा पॅरासायटिक म्हणजे फ्री लिव्हिंग सुद्धा आहे. आणि जर का त्याला बॉडी कॉन्टॅक्ट कुठे आला किंवा इनडायरेक्टली ॲक्सिडेंटली हा जर का बॉडीच्या आतमध्ये एंटर झाला तर त्या ठिकाणी तो बॉडीमध्ये सुद्धा राहू शकतो. आपण पाहतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये पहा, बऱ्याचदा पोट दुखण्याचे त्रास जे आहे हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याच व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात. तर हा जो प्रकार आहे, किंवा आपण म्हणतो बघ पाण्याचं इन्फेक्शन झालं असेल, पाणी चांगलं नसेल, उलट्या आणि संडासचा जो त्रास आहे हा होतो. तर हा जनरली कशामुळे होतो, तर हा ॲनिमल जो आहे हा जर का आपल्या शरीरामध्ये एंटर होत असेल किंवा गेला असेल तर त्याच्यामधून जे काही इन्फेक्शन क्रिएट होतं त्याची लक्षणं म्हणून आपल्याला हे जे प्रकार आहेत हे जाणवतात. ठीक आहे. बऱ्याचशा प्लांट्समध्ये आणि ॲनिमलमध्ये हे जे सजीव आहेत हे पॅरासायटिक फॉर्ममध्ये राहतात. नेक्स्ट आहे सॉलिटरी ऑर फॉर्मिंग लूज कॉलनीज. इट मीन्स दॅट दीज ॲनिमल्स आर लिव्हिंग सिंगल ऑर लिव्हिंग इन ग्रुप. ठीक आहे. दोन्ही प्रकारच्या फॉर्ममध्ये आपल्याला सजीव जे आहे हे सापडतात. सॉलिटरी म्हणजे सिंगल सिंगल राहतात, जसं आपण अमिबामध्ये पाहतो की हा प्राणी आपल्याला सिंगल सिंगल पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि बरेचसे जे सजीव आहेत ते कॉलनी फॉर्म करून सुद्धा राहतात. नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट, बॉडी सिमेट्री नॉन बायलॅटरल, रेडियल ऑर स्पेरिकल. म्हणजे शरीराला जर का आपण एका ॲक्सिसमधून कापण्याचा प्रयत्न केला, हा जो सजीव आहे या गटातला कुठलाही सजीव, तर त्या सजीवामध्ये मे बी आपल्याला सिमेट्री दिसेल. सिमेट्री म्हणजे एक शरीर जे आहे हे पूर्ण जर आपण एका ॲक्सिसमधून कट केलं तर त्या ठिकाणी त्याचे 2 सारखे भाग होतील, बरोबर. तर त्याला म्हटलं जाईल बायलॅटरल. जर त्या ठिकाणी आपण कुठलीही ॲक्सिस न पकडता कोणत्याही त्याला रेडियस म्हणजे गोलाकार जर का शरीरयष्टी असेल तर त्याला कोणत्याही डायगोनल फॉर्ममध्ये जर आपण त्याला कापण्याचा डायमीटरमध्ये जर आपण त्याला कापण्याचा प्रयत्न केला तर तो कसाही कापल्यावर जर आपल्याला 2 सारखेच भाग देत असेल किंवा पूर्ण स्पेरिकल जर म्हटलंय म्हणजे बॉलसारखा, ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला सजीवांना कट केल्यानंतर जर सारखाच 2 भागांमध्ये डिवाइड झालेला दिसत असेल तर त्याला आपण स्पेरिकल कन्सिडर करतो. आणि जर कुठल्याही प्रकारची सिमेट्री दिसत नसेल तर त्याला आपण ननमध्ये कन्सिडर करतो, म्हणजे असिमेट्रिक, सिमेट्रिक. तर सिमेट्रिकमध्ये 3 टाईप, बायलॅटरल सिमेट्री, रेडियल सिमेट्री और स्पेरिकल सिमेट्री. All 4 types of symmetry have been developed under the group of this animal. Next, body naked and bounded by pellicle and provided often with the shell or exoskeleton. म्हणजे शरीराला काही सजीवांमध्ये कव्हरिंग डेव्हलप झालेलं आहे किंवा काही सजीवांना शरीरावर कव्हरिंग डेव्हलप झालेलं नाही. तर अशा स्वरूपातले जे ॲनिमल आहे ज्यांना डेव्हलप झालेले नाही त्यांना आपण नेकेड बॉडी म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले आहे दिस कव्हर शुड बी ऑफ पेलिकल ऑर मे बी ऑफ अदर शेल्स, इट्स कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. म्हणजे शेलच्या फॉर्ममध्ये किंवा पेलिकल म्हणजे कडक टणक कव्हर जे आहे तशा फॉर्ममध्ये हे तयार झालेले असतात. नेक्स्ट आहे द सिंगल सेल परफॉर्म ऑल द इसेन्शियल व्हायटल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे शरीर जे आहे पूर्ण शरीर म्हणजे एकच सेल आहे, त्याच्यामुळे एकच सेल जी आहे शरीरामध्ये सजीवांची जे जे गुणधर्म दाखवली जातात ती सगळी गुणधर्म दाखवत हा जो प्राणी आहे एकच सेल हे सगळे कॅरेक्टर परफॉर्म करतो. मीन्स आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला, व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रिशन. ठीक आहे. अशा प्रकारची बरीचशी कॅरेक्टर आहेत. तर ही सगळी कॅरेक्टर आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसतात. तर अशी ही सगळी कॅरेक्टर हा सजीव फक्त एका सिंगल सेल मार्फत जी आहे ती परफॉर्म करतो. अँड दीज कॅरेक्टर्स आर कॉल्ड एज व्हायटल ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. व्हायटल का बरं म्हटलेलं आहे, कारण ही जिवंतपणाची लक्षणं आहेत म्हणून. नेक्स्ट, लोकोमोटर ऑर्गन्स आर फिंगर लाईक सुडोपोडिया, व्हिप लाईक फ्लॅजेला और हेअर लाईक सिलिया और अब्सेंट. म्हणजे त्या सजीवांना आपण फ्री लिव्हिंग म्हटलंय, ते झाडांसारखे एका ठिकाणी बांधलेले आहेत का? नाही. मग असे जर का फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत, दे नीड अ लोकोमोटरी ऑर्गन. अँड विच ऑर्गन्स आर डेव्हलप हिअर? सम ॲनिमल्स डेव्हलप सुडोपोडिया, सम ॲनिमल डेव्हलप फ्लॅजेला और सम ॲनिमल डेव्हलप्स सिलिया, अँड सम ॲनिमल हॅव नो एनी ऑर्गन्स. काही सजीवांमध्ये आपल्याला हा अवयव डेव्हलप झालेला दिसत नाही, पण काही सजीवांमध्ये जर डेव्हलप झाला आहे तर 3 प्रकारचे लोकोमोटरी ऑर्गन या ठिकाणी सांगितलेलं आहे सुडोपोडिया, जसं आपण अमिबामध्ये पाहतो. ठीक आहे. साधं सरळ सांगायचं म्हटलं तर पोत्यात पाय टाकून जसं आपण चालण्याचा प्रयत्न करतो सेम तसं या अमिबाची जी लोकोमोशन प्रोसेस आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सेकंड आहे फ्लॅजेला,
म्हणजे केसांसारखे लांब अवयव असतात, आपल्या डोक्यावरचे केस असतात तसे 1 ना 2 हार्डली 3 4 असे फ्लॅजेला जे आहे त्या सजीवांमध्ये डेव्हलप झालेले असतात आणि त्यांच्या मुवमेंटमधून हा सजीव जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकोमोट होतो. आणि लास्ट सांगितलेलं आहे सिलिया, म्हणजे पूर्ण बॉडीवर हेअर लाईक फॉर्मेशन बट स्मॉल लेंथ, कमी लेंथचे पण पूर्ण बॉडी सरफेसवर तयार झालेलं स्ट्रक्चर जे आहे त्याला सिलिया म्हटलं जातं. हा दोघांमधला फरक आहे. फ्लॅजेला सुद्धा हेअर आहेत आणि सिलिया सुद्धा हेअर सारखेच आहेत. ठीक आहे, पण दोघांमध्ये फरक काय आहे की फ्लॅजेला बॉडीच्या कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पार्टमध्ये 2-3च्या क्वांटिटीमध्ये हार्डली फॉर्म होतात, बट सिलिया डेव्हलप ऑल ओव्हर द बॉडी अँड हेल्प इन लोकोमोशन. दोन्ही तिन्ही ऑर्गन जे आहे सुडोपोडिया, फ्लॅजेला आणि सिलिया तिन्ही ऑर्गन लोकोमोशनसाठी मदत करतात. नेक्स्ट कॅरेक्टर न्यूट्रिशन बाय होलोझोइक और होलोफायटिक और सॅप्रोफायटिक और पॅरासायटिक. म्हणजे अन्न पचवण्याची जी पद्धत आहे ती सजीवांमध्ये कशी आहे किंवा अन्न घेण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे. होलोझोइक म्हणजे ॲनिमल सारखी, म्हणजे अन्न पोटात घेऊन घ्यायचं आणि आफ्टर दॅट स्टार्ट टू डायजेस्ट. सेकंड होलोफायटिक मीन्स प्लांट लाईक, टेक इन मायनर फॉर्म्स. और थर्ड वन इज सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मीन्स टेक न्यूट्रिशन फ्रॉम डेड बॉडीज. आणि फोर्थ वन इज पॅरासायटिक मीन्स टेक न्यूट्रिशन फ्रॉम लिव्हिंग बॉडी. पॅरासायटिक आणि सॅप्रोफायटिक ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की लिव्हिंग बॉडीकडून जर न्यूट्रिशन घेत आहोत तर त्याला आपण पॅरासायटिक म्हणतो, आणि डेड बॉडीकडून म्हणजे प्लांट असेल किंवा ॲनिमलची डेड बॉडी असेल तर त्याच्याकडून जर न्यूट्रिशन घेतलं जात असेल तर त्याला म्हटलं जातं सॅप्रोफायटिक. तर असा हा पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक, होलोझोइक आणि होलोफायटिक असा न्यूट्रिशन मोड जो आहे तो आपल्याला या गटामध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट कॅरेक्टर इज डायजेशन इंट्रासेल्युलर अँड ऑकर इनसाइड द फूड व्हॅक्युल्स. म्हणजे डायजेशनची जी प्रोसेस आहे अन्न यांच्या शरीरामध्ये कसं पचतं. इंट्रासेल्युलर म्हटलंय म्हणजे सेलच्या आतमध्ये न्यूट्रिशन घेतलं जातं आणि मग त्याला डिवाइड करून बाकी पार्टमध्ये एनर्जी पोहोचवली जाते. ठीक आहे, मग ही प्रोसेस कुठं होते तर सेलमध्ये व्हॅक्युल्स जे आहे त्या व्हॅक्युल्समध्ये फूड साठवलं जातं आणि ॲज पर द नीड ऑफ डायजेशन दीज व्हॅक्युल्स गेट ब्रेकअप अँड आफ्टर दॅट डायजेशन शुड बी डन. नेक्स्ट कॅरेक्टर रेस्पिरेशन थ्रू जनरल आउटर सरफेस ऑफ बॉडी. पहा इथे खाली एक्सप्लेन केलेले हे सगळे कॅरेक्टर लिव्हिंग थिंग्समध्ये येतात, जे आपण सुरुवातीला बोललो की हे सगळे कॅरेक्टर कोण परफॉर्म करत आहे, सिंगल सेल. मग या सेलमधले पर्टिक्युलर ऑर्गेनलीज जे आहे ते ऑर्गेनलीज आपल्याला हे कॅरेक्टर परफॉर्म करताना दिसतात. जसं डायजेशन आपण पाहिलं की व्हॅक्युल्स, फूड व्हॅक्युल्स जे आहे त्यांच्याकडून क्लिअर केलं जातं. रेस्पिरेशन जे आहे 12th नंबरचा पॉईंट, रेस्पिरेशन हे बॉडीचा जो आउटर सरफेस आहे याच्याकडून केलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टर आहे एक्सक्रिशन. ठीक आहे, व्हॉट इज एक्सक्रिशन. हा पॉईंट चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला पॉईंट क्लिअर करते. एक्सक्रिशन मीन्स एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट ऑफ डायजेस्टेड फूड फ्रॉम ब्लड. ठीक आहे, शरीरामधून फक्त घाण बाहेर टाकणं म्हणजे एक्सक्रिशन नाही, तर शरीरामधली जी काही नायट्रोजिनस फॉर्ममध्ये तयार होणारी वेस्ट आहे ही शरीरातून बाहेर टाकण्याची जी क्रिया असते तिला एक्सक्रिशन म्हटलं जातं. ठीक आहे, तर याच्यासाठी त्या सेलमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स आहे, कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे गरजेनुसार त्यांचा आकार लहान मोठा होऊ शकतो अशा व्हॅक्युल्स. ठीक आहे, तर त्या व्हॅक्युल्सच्या मदतीने एक्सक्रिशन